पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 9 मराठी। इस्रायल लोकांचा अविश्वास पाहून पौलाला कळवळा येतो। इस्रायल लोकांचा अविश्वास पाहून पौलाला कळवळा येतो। मी ख्रिस्तामध्ये सत्य बोलतो, असत्य बोलत नाही। माझे मन ही पवित्र आत्म्यामध्ये मजबरोबर साक्ष देते की माझ्या अंतकरणात मोठा खेद व अखंड वेदना आहेत। कारण माझे बंधुजन म्हणजे देहसंबंधाने माझे गोत्रज ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे अशी इच्छा करावीशी वाटली। ते इस्रायली आहेत। त्यास दत्तकपणा, परमेश्वरीय तेज, करारमदार, शास्त्रदान, उपासना व वचने ही आहेत। महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्याचपासून देह संबंधाने ख्रिस्त आहे। तो सर्वावर आहे। युगानुयुग धन्यवादित परमेश्वर। आमेन। परमेश्वराने दिलेली वचने व्यर्थ झालेली नाहीत। परमेश्वराने दिलेली वचने व्यर्थ झालेली नाहीत। परमेश्वराचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायलाची संतती सर्व इस्रायल नाहीत आणि ते अब्राहमाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्यांची मुलेबाळे आहेत असे नाही। तर इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील, म्हणजे देहद्वारे झालेली मुलेबाळे परमेश्वराची मुलेबाळे आहेत असे नाही, तर वचनांची मुलेबाळेच संतान अशी मोजण्यात येतात। कारण पुढे याच दिवसात मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल, हे वाक्य वचनरूप आहे। इतकेच नव्हे तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याचपासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा परमेश्वराचा जो संकल्प निवडणुकीने असतो तो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करण्याच्या इच्छेने कायम राहावा म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील। तसेच मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला, असाही शास्त्रलेख आहे। परमेश्वर अन्यायी नाही। परमेश्वर अन्यायी नाही। तर आपण काय म्हणावे? परमेश्वराच्या ठाई अन्याय आहे काय? असे अगदी नाही। तो मोशाला म्हणतो, मी ज्याच्यावर दया करीन त्याच्यावर करीन आणि ज्याच्यावर करुणा करीन त्याच्यावर करीन। हे तर इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही व धावणाऱ्याकडेही नाही, तर दया करणारा परमेश्वर याचकडे आहे। शास्त्रलेख फारोला असे सांगतो, याचकरिता की मी तुला पुढे केले आहे की तुझ्यावर मी आपला पराक्रम दाखवावा आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रख्यात व्हावे। यावरून तो पाहिजे त्याच्यावर दया करतो आणि पाहिजे त्याला कठीण करतो। परमेश्वर सर्वाधिपती आहे। परमेश्वर सर्वाधिपती आहे। ह्यावरून तू मला म्हणशील, तर मग तो का दोष लावतो? त्याच्या संकल्पाला कोण आड येतो? हे मानवा, जो तू परमेश्वराला उलटून बोलतोस तो तू कोण आहेस? घडलेली वस्तू घडणाऱ्याला तू मला असे का केले असे म्हणेल काय? एकाच गोळ्याचे एक पात्र उत्तम कामासाठी व एक हलक्या कामासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? आपला क्रोध दर्शवावा व आपले सामर्थ्य व्यक्त करावे असे परमेश्वराच्या मनात असल्यामुळे नाशासाठी सिद्ध झालेल्या क्रोधाच्या पात्राचे मोठ्या धीराने त्याने जर सहन केले, यासाठी की ज्या आपल्या यहुद्यांतून केवळ नव्हे तर विदेशी लोकांतूनही पाचारण झालेले त्याचविषयी म्हणजे त्याने पूर्वी गौरव करण्यासाठी सिद्ध केलेल्या दयेच्या पात्राविषयी आपल्या गौरवाची विपुलता कळवावी असे करेल तर काय? तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो, जे माझे लोक नव्हते
त्यास मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हणत, तेथे त्यास जिवंत परमेश्वराचे पुत्र असे म्हणतील. यशायानेही इस्रायलाविषयी उच्चवाणीने असे उद्गार काढले आहेत. जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी आहे, तरी शेष मात्र तारण पावेल. कारण प्रभू आपले वचन आटोपते घेऊन समाप्त करून पृथ्वीवर सिद्धीस नेईल. त्याप्रमाणे यशायाने पूर्वीच म्हटले, जर सेनाधीश प्रभूने आम्हासाठी बीज राहू दिले नसते, तर आम्ही सदोमासारखे झालो असतो व गमोऱ्याप्रमाणे बनलो असतो. नीतिमत्व प्राप्त न होण्याचे कारण तर मग आपण काय म्हणावे? असे की जे विदेशी लोक नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते, त्यास नीतिमत्व म्हणजे जे नीतिमत्व विश्वासाद्वारे आहे ते प्राप्त झाले. परंतु इस्रायल लोक नीतिमत्वाच्या नियमामागे लागले होते, तरीही ते त्या नियमापर्यंत जाऊन पोहोचले नाहीत. का नाहीत? कारण विश्वासाने नव्हे तर कर्मांनी कार्य होईल असे समजून ते त्याच्या मागे लागले. त्याला ठेच लागण्याच्या धोंड्याची ठेच लागली, असा शास्त्रलेख आहे. पहा, मी सियोनात ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक ठेवतो. त्यावर जो विश्वास ठेवील तो फजित होणार नाही.